सर्वांना ख्रिस्तात सलाम. शुभ सकाळ. सर्वप्रथम मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा हा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आहे. आजकरिता नेमण्यात आलेलं पवित्र वचन स्तोत्रसंहिता 63 त्याचं पहिलं वचन. मी आपल्यासाठी वचन वाचतो, कृपया करून लक्ष द्या. स्तोत्रसंहिता 63 पहिलं वचन. हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. या वचनामधून आपल्याला हे समजतं की दावीद राजाचा जीव मी यासाठी म्हणत आहे कारण की स्तोत्र 63 हे दाविदाने लिहिलेलं आहे. आणि यासाठी लहान लेकरू जशा प्रकारे चॉकलेट घेण्यासाठी, मिळवण्यासाठी हट्ट धरतो किंवा त्याला क्रेविंग होते की मला ते पाहिजे, इच्छा होती की मला चॉकलेट पाहिजे, मला काहीतरी खाद्यपदार्थ, गोड पदार्थ पाहिजे, तशा प्रकारे दाविदाला प्रभू परमेश्वराची उत्कंठा लागली आहे, तहान लागली आहे, तानेला झाला आहे, असं आपल्याला या ठिकाणी वचन सांगत आहे. आणि जर देवबाप्पाची आवड लागलेली आहे, देवबाप्पाची उत्कंठा लागलेली आहे, त्यासाठी तो असं या वचनामध्ये उद्गारत आहे. हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. म्हणजे त्याचा जीव, त्याचा देह, या दोघांसाठी तो या वचनामध्ये उद्गारत आहे की माझा जीव तानेला झाला आहे, माझ्या देहाला तुझी उत्कंठा लागली आहे. आणि ज्यावेळेस असं होतं, प्रभू परमेश्वराची उत्कंठा लागते, त्यावेळेस आपण 4 गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजे, जेणेकरून खरोखर आपल्याला परमेश्वर प्राप्त होईल. अथवा ह्या जर 4 गोष्टी आपण केल्या नाही तर आपण फक्त शब्दाने म्हणत आहोत की देव बाप्पा, मला तुझी उत्कंठा लागली आहे, देवा माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे, माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. परंतु दावीद राजाने काय केलं होतं? दावीद राजाने प्रॅक्टिकल मध्ये स्वतः या 4 गोष्टी करण्यास सुरुवात केली होती. आणि नंतर त्याच्या जीवनामध्ये किती मोठा आशीर्वाद, म्हणजे मेंढपाळाचा तो राजा झाला, हे आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून त्या 4 गोष्टी कुठल्या ह्या आपण पाहूया. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, जी की आपल्याला देवबाप्पाची उत्कंठा लागल्यानंतर करणं गरजेचं आहे, ती म्हणजे सेपरेशन फ्रॉम इव्हिल, म्हणजेच वाईटापासून वेगळं होणे, वाईट गोष्टींपासून वेगळं होणे. जीवन जगत असताना एकाच वेळेस सगळ्या वाईट गोष्टीपासून वेगळं आपल्याला होता येत नाही, परंतु जितक्या गोष्टी शक्य होतील तितक्या वाईट गोष्टी आपण आपल्यामधून काढल्या पाहिजे. रोज रोज वाईट गोष्टी आपल्यापासून वेगळं करण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी, सेपरेशन फ्रॉम इव्हिल, वाईट गोष्टीपासून आपण स्वतः अलिप्त राहण्यासाठी, त्या वाईट गोष्टी आपल्यामधून काढण्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे. ते दाविदाने केलं, कारण की दाविदाने असं केल्यानंतरच तो खूप सारी स्तोत्र लिहू शकला. त्याला जे अनुभव वाईट गोष्टी करताना आले होते आणि देवाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जे अनुभव आले ते त्याने लिहिले. म्हणूनच पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये 73 स्तोत्र ही दाविदाने लिहिलेले आहेत. म्हणून पहिली गोष्ट जी आपण शिकत आहोत ती म्हणजे सेपरेशन फ्रॉम इव्हिल, वाईटापासून वेगळं होणे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे डेडिकेशन टू द लॉर्ड, यहोवा परमेश्वराला समर्पण करणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. आपण आपल्या स्वतःचं समर्पण देवाला करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे मी यासाठी म्हणत आहे, समर्पण केल्यानंतरच आपण प्रभू परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. समर्पण केल्यानंतरच आपण वाईटापासून वेगळे होऊ शकतो. आता समर्पण म्हणजे काय? समर्पण म्हणजे देवाच्या सानिध्यात वाढणं. देवाच्या सानिध्यात वाढण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, पवित्र शास्त्राचं वाचन केलं पाहिजे. पवित्र शास्त्राचं वाचन जे केलं आहे ते जीवनामध्ये उतरविण्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे. आणि मग आपण यहोवा परमेश्वराला समर्पण करण्यासाठी सिद्ध होऊ शकतो. आणि म्हणून दुसरी गोष्ट जी आहे, डेडिकेशन टू द लॉर्ड, म्हणजे परमेश्वराला समर्पण, हे दाविदाने केलं.
दाविदाने नंतर यहोवा परमेश्वरासाठी वेळ दिला, हे आपल्याला पवित्र शास्त्र वाचल्यानंतर लक्षात येतं. आणि आपण देखील ही दुसरी गोष्ट, जर आपल्याला खरोखर आपण म्हणत आहोत की मला देवा तुझी उत्कंठा लागली आहे, माझ्या देहाला तुझी उत्कंठा लागली आहे, माझा जीव ताणलेला झाला आहे, जर खरोखर आपल्याला असं वाटत असेल तर निश्चितपणे आपण देखील ही गोष्ट देखील केली पाहिजे. तिसरी गोष्ट जी दावीद राजाने केली ती म्हणजे सेसेशन फ्रॉम कॉम्प्रोमाइज. सेसेशन फ्रॉम कॉम्प्रोमाइज याचा अर्थ होतो तडजोडीला पूर्ण विराम देणे. तडजोडीला पूर्ण विराम देणे किंवा तडजोड समाप्त करणे. तडजोड कुठली समाप्त केली पाहिजे? ती म्हणजे व्यसनाबाबतीत असो, वर्तणूक बाबतीत असो, अथवा इतर कुठल्याही गोष्टी बाबतीत असो, की कधीतरी मी व्यसन केलं, कधी कधी चुकीचं केलं तर चालेल, ही आपण आपल्या स्वतःच्या मनाची तडजोड करतो. सेसेशन फ्रॉम कॉम्प्रोमाइज, तडजोड करत असतो. तडजोड पूर्णपणे थांबवली पाहिजे किंवा समाप्त केली पाहिजे. तडजोडीला पूर्ण विराम दिला पाहिजे. आणि मी यासाठी म्हणत आहे कारण की कधीतरी चुकीची गोष्ट करत आहे म्हणून ठीक आहे, रोज तर मी चांगला वागतो, हे आपण आपल्या स्वतःला सांगतो, हे करता कामा नये. दाविदाने देखील अशी सुरुवात केली होती, परंतु तो पापात पडला. आपण देखील अशी सुरुवात करतो आणि नंतर त्यामध्ये वाढत जातो. व्यसनाच्या बाबतीत असो, खोटं बोलण्याच्या बाबतीत असो, वर्तणुकीच्या बाबतीत असो, वाईट गोष्टींची सवय हळूहळू करत लागती आणि नंतर ती आपल्याला खूप जड अशी जाते सोडण्यासाठी. आणि म्हणून तडजोड करता कामा नये. तडजोडीला पूर्ण विराम आपण दिला पाहिजे. सेसेशन फ्रॉम कॉम्प्रोमाइज ही तिसरी गोष्ट आपण करणं गरजेचं आहे. व्यसनाच्या बाबतीत असो, वर्तणुकीच्या बाबतीत असो, अथवा इतर कुठल्याही वाईट गोष्टींच्या बाबतीत असो, मगच आपण वाईट गोष्टीपासून वेगळा होऊ शकतो, यहोवा परमेश्वराला समर्पण करू शकतो. कधी? ज्यावेळेस आपण तडजोडीला पूर्ण विराम देऊ. आता चौथी आणि महत्वाची गोष्ट जी दाविदाने केली होती ती आपण केली पाहिजे, ती म्हणजे फेथफुलनेस इन सर्व्हिस. देवबापाने जी आपल्याला सेवा दिलेली आहे, जी जबाबदारी दिलेली आहे, ती पूर्ण निष्ठेने आणि विश्वासूपणाने आपण केली पाहिजे. करायची म्हणून केली नाही पाहिजे, तर पूर्ण निष्ठेने आणि विश्वासूपणाने. दाविदाने त्याला जी जबाबदारी दिली होती ती मेंढपाळ असताना देखील आणि नंतर राजा झाल्यानंतर देखील विश्वासूपणाने आणि पूर्ण निष्ठेने केली. आपण देखील असं करणं गरजेचं आहे. हे आपण केलं पाहिजे. विश्वासूपणाने आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. आणि जर असं केलं तर खरोखर आपण म्हणू शकतो, हे देवा माझा जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे, हे देवा मला तुझी उत्कंठा लागली आहे, माझ्या देहाला तुझी उत्कंठा लागली आहे. आणि जर असं केलं तर देवा आपल्याला नक्कीच रिस्टोर केल्यापासून राहत नाही. रिस्टोर केल्यापासून राहत नाही हे मी यासाठी म्हणत आहे कारण की प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनामध्ये कधीतरी वाईट अनुभव येतात, कधी कधी खूप असे दुःखाचे दिवस येतात. जीवन जगत असताना आपल्याला आपण खचत चाललो आहोत असं वाटतं, त्यावेळेस आपण जी प्रार्थना करतो ती देवबाप ऐकतो. आणि हे मी माझ्या मनाचं नाही सांगत, वैयक्तिक अनुभव आहेत, परंतु पवित्र शास्त्रातील वचनाचा आधार घेऊन मी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करेन. जर आपण स्तोत्रसंहिता 25 त्याचं 17 आणि 18 वचन वाचलं तर वचन कसं आहे ते पहा. स्तोत्रसंहिता 25, 17 आणि 18 वचन. माझ्या मनावरचे दडपण काढ, माझ्या संकटातून मला सोडीव, माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पहा, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. आणि असं म्हणालो तर देवा आपलं ऐकतो आणि आपल्याला लगेच आपल्या मनावरचं दडपण काढण्यासाठी मदत करतो. प्रत्येकाला या भूतलावरती जगत असताना या आधुनिक काळामध्ये मनावरती दडपण असतं, त्यानंतर संकटामध्ये तो पडल्यासारखा वाटत असतो, परंतु देव मनावरचं दडपण देखील काढतो, संकटामधून देखील सोडवतो, दैन्य अवस्था देखील दूर करतो, पापांची देखील क्षमा करतो. हे या वचनामधून आपल्याला समजतं. पण त्यासाठी या 4 गोष्टी ज्या मी आज आपल्याला या संदेशामधून सांगितलेल्या आहेत त्या करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर असं केलं तर आशीर्वाद स्तोत्र 63 त्याच्या 4थ्या वचनामध्ये दिलेला आहे, आणि तो म्हणजे मी जिवंत आहे,
तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन, तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. हा आशीर्वाद आहे. कारण की संकट असो, सुख असो, दुःख असो, कुठलीही परिस्थिती असो, दैन्य अवस्था असो, मनावरती दडपण असो, त्यावेळेस आपल्याला आपल्या प्रार्थना देवबापाने ऐकल्याच आहेत या विश्वासाने त्याला अशा प्रकारे आपण धन्यवाद दिला पाहिजे. मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन, तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन. आणि जर इतका विश्वास आपण व्यक्त केला तर देवबाप निश्चितपणे आपल्याला फळ दिल्या वाचून राहणार नाही. कारण की ते फळ दावीद राजाने असा प्रकार केला आणि ते फळ दावीदाला मिळालं. आणि आपल्या सगळ्यांना माहिती देवबापा निपक्षपात देव आहे. त्या प्रकारचं फळ आपल्याला देखील तो देण्यासाठी समर्थ आहे. आपण देखील जर हा अनुभव घेऊ इच्छिता तर आजच या 4 गोष्टी करण्याचा निर्धार करा. परत एकदा या गोष्टी सांगतो. सेपरेशन फ्रॉम इव्हिल म्हणजे वाईटापासून वेगळे होणे. डेडिकेशन टू द लॉर्ड म्हणजे परमेश्वराला समर्पण करणे. तिसरी गोष्ट म्हणजे सेसेशन फ्रॉम कॉम्प्रोमाइज, तडजोडीला पूर्ण विराम देणे किंवा तडजोड समाप्त करणे. आणि चौथी गोष्ट म्हणजे फेथफुलनेस इन सर्व्हिस म्हणजे सेवेमध्ये, जबाबदाऱ्यामध्ये पूर्ण विश्वासूपणाने, पूर्ण निष्ठेने उतरणे. आणि ही जर गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी प्रारंभ केला तर आपल्याला जीवनामध्ये दावीद राजासारखा अनुभव आल्या वाचून राहणार नाही आणि दावीदाप्रमाणे देखील आपण आशीर्वादित झाल्या वाचून राहणार नाही. हे करण्यासाठी प्रभू परमेश्वर आपल्या सर्वांना त्याच्या सामर्थ्याने भरू. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बापा, तू महान आहेस, थोर आहेस, गौरवी राजा आहे. रात्रभर सुंदरशी झोप देऊन आजचा सुदिन तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तू आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा पुरवलीस म्हणून तुझ्या आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वरा, आम्ही जीवन जगत असताना जे काही चूक, अपराध, पाप करत आहोत, केलेला आहे, त्याची तू आम्हाला क्षमा कर. आणि नव्याने प्रिय परमेश्वरा आम्हाला जीवन जगत असताना प्रिय परमेश्वरा वाईटापासून वेगळं राहण्यासाठी, जीवनामध्ये प्रिय परमेश्वरा समर्पित असं जीवन जगण्यासाठी, प्रिय परमेश्वरा तडजोडीला पूर्ण विराम देण्यासाठी आणि विश्वासूपणाने, निष्ठेने प्रिय परमेश्वर दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आणि प्रिय परमेश्वरा हे केल्यानंतर निश्चितपणे प्रिय प्रभू आम्ही ज्यावेळेस म्हणू आमच्या मनावरचं दडपण काढ, त्यावेळेस तू काढशील. आमची दैन्य अवस्था दूर कर, ज्यावेळेस आम्ही म्हणू ती दैन्य अवस्था तू दूर करशील आणि आम्हाला आमच्या पापांची क्षमा करशील, जेणेकरून आम्ही तुझी उपकार स्तुती वर हात करून प्रिय परमेश्वर करू शकू. आणि ती उपकार स्तुती करण्यासाठी आमच्या जीवनामध्ये आजच प्रिय परमेश्वरा तू कार्यरत हो. प्रिय परमेश्वरा आजच प्रिय परमेश्वरा आम्हाला तू किती चांगला देव आहेस हा अनुभव नव्याने येऊ दे. आणि प्रिय प्रभू आम्हाला खरोखर अंतःकरणापासून ह्या 4 गोष्टी करण्यासाठी प्रिय परमेश्वरा तू सुचव, तू शिकव. आणि प्रिय परमेश्वरा आमच्या जीवनामध्ये या गोष्टी स्वतः तू करण्यासाठी प्रयत्नशील हो. प्रिय परमेश्वरा जेणेकरून खरोखर जी आम्हाला तुझी उत्कंठा लागली आहे, प्रिय परमेश्वरा आमचा देखील जीव तुझ्यासाठी ताणेला झाला आहे, ते प्रिय परमेश्वरा खरोखर या 4 गोष्टींनी प्रिय परमेश्वरा आम्हाला देखील प्रिय प्रभू त्या गोष्टी समजतील. आणि प्रिय प्रभू तुला देखील त्या गोष्टी प्रिय परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देण्यासाठी, प्रिय प्रभू करण्यासाठी प्रिय प्रभू ही प्रार्थना विनंती जी करत आहे ती मदत होईल प्रिय प्रभू. कारण की आमच्या विश्वासामुळेच तू आम्हाला प्रत्येक गोष्ट देतो. आणि ही जी प्रार्थना आम्ही करत आहोत ही मोठ्या विश्वासाने तुझकडे सादर करत आहोत आणि ही तू ऐकलीच आहे प्रिय प्रभू. असा विश्वास पुन्हा एकदा तुझकडे या प्रार्थनेद्वारे दृढ करत प्रिय परमेश्वरा मागतो. जसे आहोत तसे तुझ्या अधीनाने स्वाधीन करत आम्हा स्वतःला ही लहान नंबर प्रार्थना देणे तारक उदारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणतो आहे, आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि आता सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा या त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो, आमेन.